विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालय याकरता जे आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जेवढेही प्रश्न विचारणार आहोत ते स्वतः आपण ट्राय करू शकता. पहिला प्रश्न आहे, राजाजी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा आली? 1892 मध्ये, 1893 मध्ये, 1894 मध्ये की 1895 मध्ये? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असू शकतं? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1894 मध्ये राजाजी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे आले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली? मुंबई, कोल्हापूर, पुणे की सातारा? तर सांगा महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुणे या ठिकाणी. पुढील प्रश्न, स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिलं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी वीरा शिंदे, म गो रानडे? सांगा यापैकी योग्य उत्तर काय आहे? स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि महिलाचं जर नाव आलं तर सावित्रीबाई देखील यामध्ये येऊ शकतात. सावित्रीबाईंनी देखील स्त्री शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला आहे? पुणे, महाड, नागपूर की नाशिक? तर सांगा काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला? आणि लक्षात घ्या, डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं डेली करंट अफेअर हे जे क्विज चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल, त्यावर आपण 1300 चालू घडामोडीचे प्रश्न क्विजच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्या चॅनलला आपण जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचा फायदा काय होईल तर डेली बेसिसवर जे चालू घडामोडीचे प्रश्न येतात अपडेटेड ते तुम्ही अटेम्प्ट करा. त्या ठिकाणी चुकलं की करेक्ट आन्सर आणि करेक्ट आन्सरचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. परीक्षेत तुम्हाला त्याचा फायदा होईल. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात? ऑप्शन आहेत, त्यांनी स्त्रियांसाठी 1851 मध्ये पहिली शाळा सुरू केली, त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले, 3, त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला की वरील सर्व? तर सांगा महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात? तर याचं राईट आन्सर आहे वरील सर्व. म्हणजेच काय, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी 1851 मध्ये पहिली शाळा सुरू केली, त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले आणि त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. या सर्व कारणांमुळे महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक असे म्हणतात. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे जे पुस्तक आहे ते कोणत्या जनतेस समर्पित केलं आहे? इंग्लंडच्या, महाराष्ट्राच्या, अमेरिकेच्या की फ्रेंच? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, अमेरिकन जनतेस समर्पित केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोणाला म्हणतात? महात्मा फुले, शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर की महर्षी कर्वे? तर सांगायचंय महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, महात्मा फुले यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, मृत्यूनंतर करावयाच्या धार्मिक विधींना कोणत्या समाजसुधारकाने विरोध केला? र गो भांडारकर, म गो रानडे, लोकमान्य टिळक की गोपाळ गणेश आगरकर? आणि विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 500+ लाईक. तर लक्षात घ्या, हे टार्गेट अचीव करण्यामध्ये मदत करायची. व्हिडिओला लगेचच एक लाईक करा आणि खाली हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल. तर 500+ लाईक झालेच पाहिजे. चॅनलला लगेचच विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओला लाईक करा. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 4, गोपाळ गणेश आगरकर यांनी मृत्यूनंतर करावयाच्या धार्मिक विधींना विरोध केला होता. यानंतर पुढील प्रश्न, वेदोक्त हे जे प्रकरण आहे ते कोणत्या साली घडलं? 1899, 1901, 1903 की 1900? तर सांगा वेदोक्त प्रकरण कोणत्या साली घडलं? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 1901 मध्ये हे प्रकरण घडले आहे. पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? या ठिकाणी फोकस करायचे, समावेश करता येणार नाही असा प्रश्न आहे. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर रा गो भांडारकर, महात्मा फुले की म गो रानडे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, महात्मा फुले.
पुढील प्रश्न बघूयात. 2 विधान दिले. पहिले विधान आहे डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. ब विधान आहे मनुस्मृती या ग्रंथात जातीव्यवस्थेचा पुरस्कार केला होता. आता पहिलं विधान बरोबर, ब चूक. दोन्ही बरोबर असून ब हे अ चे कारण नाही. अ चूक, ब बरोबर. अ आणि ब बरोबर असून अ हे ब चे कारण नाही. तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन 2. म्हणजेच काय, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. बरोबर. का? कारण त्यांनी मनुस्मृती या ग्रंथात जाती व्यवस्थेचा पुरस्कार केलेला होता, त्यामुळे त्यांनी या ग्रंथाचं या ठिकाणी दहन केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न. नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला? 2 मार्च 1930, 20 मार्च 1920, 5 मार्च 1931 की 2 मार्च 1932? तर सांगा, नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, 2 मार्च 1930ला हा सत्याग्रह झाला. यानंतर पुढील प्रश्न. सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी ही कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, डिप्रेस्ड क्लास मिशन की बहिष्कृत हितकारिणी सभा? थोडा अवघड प्रश्न आहे, परंतु अटेम्प्ट करा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, सत्यशोधक समाजाचं हे ब्रीदवाक्य आहे. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तुमच्यासाठी होमवर्क. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. जे विद्यार्थी रेग्युलरली आपले व्हिडिओ बघतात, काळजीपूर्वक बघतात, त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पुढील प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांच्या मते राष्ट्र ऐक्याच्या वाटेमधील पहिला अडथळा कोणता? जातीयता, समाज विघातक प्रवृत्ती, धर्म की मनाचा संकुचितपणा? तर याचं राईट आन्सर काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, जातीयता ही जी आहे ती राष्ट्राचं जे ऐक्य आहे त्यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे. ऐक्य म्हणजे काय? सर्व राष्ट्र आपण एकोप्याने राहिलं पाहिजे, परंतु जर आपण जातीयता ही जर येत असेल तर एकोप्याने राहता येणार नाही. त्यामुळे राष्ट्र ऐक्याच्या वाटेमधील हा पहिला अडथळा आहे, असे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचे मत आहे. यानंतर पुढील प्रश्न. महर्षी कर्वेंना भारतरत्न खालीलपैकी कोणत्या कार्याबद्दल दिले गेले? सामाजिक शिक्षण, महिला शिक्षण, प्रौढ शिक्षण की बाल शिक्षण? तर सांगा, राईट आन्सर काय आहे? तर लक्षात घ्या, महर्षी कर्वेंना भारतरत्न हा महिला शिक्षण याबद्दल केलेल्या कार्याबद्दल दिले गेले. पुढील प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर यांबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे इष्ट असेल ते बोलेन व साध्य असेल ते करीन. त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर व मिल यांच्या विचारांचा पगडा होता. क. त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले. ड. मराठी वृत्तपत्रसृष्टीत त्यांचे स्थान खूप वरचे आहे. तर यापैकी योग्य विधान सांगायचं आहे. अ ब, अ ब क, ब क की सर्वच विधाने बरोबर आहेत? याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ड, सर्व विधाने बरोबर आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक बघा. इष्ट असेल ते बोलेन व साध्य असेल ते करेन हे त्यांचं विधान आहे. त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर व मिल यांच्या विचारांचा पगडा होता. क. त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीत त्यांचे स्थान खूप वरचे आहे. पुढील प्रश्न. 17वा क्वेश्चन बघतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केलं? 1919 मध्ये, 1920 मध्ये, 1921 मध्ये की 1922 मध्ये? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 1920 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक सुरू केलं. यानंतर पुढील प्रश्न. गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक केव्हा सुरू केले? 1887, 1888, 1889 की 1890? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं आहे. यानंतर पुढील प्रश्न. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, आमचे एफर्ट्स जर आवडत असेल तर एक लाईक लगेचच करा आणि खाली हाय बटनावर देखील क्लिक करा. पुढील प्रश्न. ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द कोणी वापरला? महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर की गोपाळ गणेश आगरकर? तर लक्षात घ्या, ईश्वरासाठी निर्मिक हा जो शब्द आहे तो महात्मा फुले यांनी वापरला. पुढील प्रश्न. सत्यशोधक समाज ही कोणत्या प्रकारची क्रांती आहे?
ऑप्शन आहे सांस्कृतिक, समग्र, मानसिक की सामाजिक. तर सत्यशोधक समाज ही सामाजिक प्रकारची क्रांती आहे. पुढील प्रश्न, व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी कोणते पद भूषवले होते? कायदेमंत्री, कृषी मंत्री, अर्थमंत्री की मजूर मंत्री? तर व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी ऑप्शन 4 मजूर मंत्री हे पद भूषवले होते. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते? डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस, श्री दास्य विमोचन, राजकारणाचे अध्यात्म आणि स्वराज्याच्या दिशेने वाटचाल. तर गोपाळ गणेश आगरकरांचं पहिलं पुस्तक तुम्हाला सांगायचं आहे. तर ते आहे ऑप्शन 4 स्वराज्याच्या दिशेने वाटचाल. यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला? राजर्षी शाहू, महर्षी कर्वे, महात्मा फुले की महर्षी वीरा शिंदे? तर सांगायचं आहे शिवाजी महाराजांवर पोवाडा कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, शिरवली येथे कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला आहे? ऑप्शन आहेत महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे की वीरा शिंदे? तर शिरवली या ठिकाणी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली? गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, महर्षी कर्वे की महात्मा ज्योतिबा फुले? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे महात्मा ज्योतिबा फुले. तसेच तुमच्यासाठी प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. मुंबई उच्च न्यायालय याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये मिळेल. सध्या 20% डिस्काउंट आहे. हा कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करायचा. 40 रुपये डिस्काउंट तुम्हाला लगेचच भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे त्याच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर दिल्या आहेत. PDF तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. ऑनलाईन टेस्ट तुम्ही कितीही वेळेस त्या ठिकाणी देऊ शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि खाली हाय बटनावर क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500+ लाईक. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून दररोज येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. थँक्यू.